वरदानातील आवाजाची धून त्या गायत्रीला तिला वरदानातील आवाजाची धून मन निर्मळ आहे, अंतःकरण शुद्ध आहे आणि म्हणून देवानं अजून फार मोठे दिवस त्यांना पाहायला मिळणार आहे त्यात भगवंताच्या आशीर्वादाने. हृदयात भक्ती होती मस्तक ठेवलं पक्के मल्हार येडाईमुळे मिळालं सर्व काही. गायत्रीला मल्हारीला तिला वरदान दिले आवाजाची दिला तिला वरदान दिले आवाजाची दिला तिला वरदान दिले आवाजाची दिला. कल्पना सुद्धा नव्हती पण काही आशीर्वाद पाठीशी असावे लागतात. आमचा आशीर्वाद त्या जोडीला आहेच पण आमचे नंदू नेटके यांचा सुद्धा हा संजू दादा शेला बंधू आहे आणि यांचा पहिल्यापासून आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे. गुरुचं स्थान सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे आणि असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा. महाराष्ट्रात एवढं होईल नाव नव्हतं काही ठाव या खंडोबाची माव येडाईनं घेतली धाव या खंडोबाची माव येडाईनं घेतली धाव. तुला नवताच्या धरती नंदू नेटके यांची मुलगी खऱ्या अर्थानं गायत्रीच्या पावलावरती पाऊल ठेवून
तिच्या बरोबर तिचं सुद्धा नाव शेवटाला कडेला गेल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या कुळाचाही उद्धार ती केल्याशिवाय राहणार नाही असा गोड आवाज त्याला देवाने दिलाय. कुलदेवतेच्या चरणी गायत्री काय म्हणते, विशाल काय म्हणत आहे, कुलदेवतेच्या चरणी वाहतो मी पंचप्राण. ह्या कुलदेवतेच्या चरणी वाहतो आम्ही पंचप्राण. त्या गायत्रीला अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम लावली, खूप सुंदर. तुम्हालाही धन्यवाद. आणि आमचे ढोलकी मास्टर त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर. कान्हा मला केलं खुळ ह्या गवळणीनं माझ्या, ट्रेडिंगला आल्यावर झाला गाजा वाजा. आणि गायत्रीला माहीतही नसताना त्यांच्या मनी ध्यानी नाही, आमच्या मनी ध्यानी नाही. माझा मुलगा प्रमोद त्यांनी सांगितलं, दादा गायत्रीच्या आवाजात एक दोन गाणे करूया. आणि त्या दिवशी आम्ही पुण्यामध्ये जाणार, तर आदल्या दिवशी म्हणजे रात्री तिला फोन केला आणि सकाळच्या बारी ती आमच्या बरोबर आली. आल्याच्या नंतर तिचा सुद्धा आवाज बसलेला होता. आणि एवढं असताना सुद्धा सहजासहजी आपलं गायलं वाटत नव्हतं एवढं गवळण स्पीडला पळण म्हणून. आणि म्हणून तो उचित काळाला तिथून पुढं ज्या गवळी एका पाठोपाठ निघू लागल्या. म्हणून गायत्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काना मला गेलं खुळ ह्या गवळणीनं माझ्या, ट्रेडिंगला आल्यावरती झालं